नमस्कार. हा संगमनेरमधला देशमुखांचा वाडा आहे, जो ऐतिहासिक आहे असं म्हणतात. आता आपण बघूयात आतमध्ये जाऊन त्याचं काय महत्त्व आहे ते. ना अगदीच जुन्या टाईपचा वाडा आहे, जे हे सगळं सागवानी दिसतंय. या कडीवरनं तुम्ही ओळखू शकता, जी मागे गावाची वेस दाखवली होती. हा असा संबंध वाड्याचं स्ट्रक्चर मला आठवतं. अगदी 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 इथे ह्या दारातनं आपण आता आत आलोय. आणि हे संबंध हे वाड्याचं स्ट्रक्चर आहे, जे खूपच एन्शंट आहे, म्हणजे शिवकालीन आहे असं. आणि देशमुख वाडा, जसं मी तुम्हाला म्हणाले, आंभोरकरांचा हा वाडा आहे. त्या काकू आहेत, आता आपल्याला दाखवतील. आमच्या वाड्याला पण होतं तसं. हो, क्या बात आहे. दरवाजा आतून लॉक करण्याची पद्धत बघा ही कशी आहे, की म्हणजे जसं आपण मोठ्या मोठ्या किल्ल्यांचे दरवाजे जसे असतात, अगदी त्याच पद्धतीने मोठी कडी लावलेली आहे. आणि ते ओंडका त्याच्यामध्ये अजून एक सेफ्टी ग्रिल म्हणून टाकलेला आहे. मस्त. अच्छा, तर फार वर्षांपूर्वी ना, मला माझ्या वडिलांनी एकदा सांगितलं होतं की देवी मंदिराच्या इथनं एक भुयार जातं. खाली महादेव मंदिर आहे ना. हां, एक्झॅक्टली तिथेच. तर आपलं सप्तशृंगी मातेचं जे मंदिर आहे गावातलं, तिथे खाली महादेवाची पिंड आहे, स्थान. तिथं जाते. तिथनं हे भुयार तिथे निघतं. बरोबर. वा, हो, त्या भवानी बाग त्यांचीच आहे ना ती. इकडनं हे एक दुसरं भुयार आहे, जे संगमनेरच्या भवानी बागेत, म्हणजे भवानी मातेचं मंदिर आहे, जे प्रवरेच्या काठी आहे. हां, भवानी शंकराचं जे मंदिर आहे प्रवरेच्या काठी, हा रस्ता तिकडे जातो. खरं या गोष्टी मी खूप आधीच ऐकलेल्या होत्या. ही वास्तू इतकी ऐतिहासिक आहे ना, की इथे जिजामाता जवळजवळ एक आठवडाभर थांबल्या होत्या. ड्युरिंग त्यांच्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस, म्हणजे जेव्हा आपले छत्रपती त्यांच्या पोटात होते, त्यावेळेस जिजामाऊंचं कदाचित इथे त्या बाळंतीण झाल्या असत्या. पण सिक्युरिटी रिझन थ्रू त्यांना इथनं शिवनेरीला हलवलं गेलं. त्यावेळेस शहाजीराजांनी मे बी काही गुप्तहेर खात्यांनी काही सांगितलं असेल. पण जर जिजाऊ जर इथनं कुठे गेल्या नसत्या, तर नक्कीच शिवाजी महाराजांचं खरं तर हे जन्मस्थान झालं असतं. म्हणजे संगमनेरकरांसाठी तर द प्रेस्टिजियस डे, द प्रेस्टिजियस वास्तू ही झाली असती. इथे काही ना, इथे घोड्याच्या पागा होत्या आधी. अर्थातच सरदार घराणं आहे काय, हे सरदारांचं घराणं आहे, त्याच्यामुळे सरदारांकडे अर्थातच खूप सारी घोडी असायची. तर त्या घोड्यांना पिण्यासाठी हे रांजण, आणि त्या रांजणात डायरेक्टली पाणी येण्यासाठी तिकडे एक आड होती, जे आहे अजूनही. आणि ते तेव्हाही आपण पेशव्यांच्या काळातही बघतो की कशा पद्धतीने त्यांचं खालचं पाण्याचं व्यवस्थापन असायचं. आपण पुढे बघूयात आता. इथे हा दगडी हत्ती आहे. मधी चौक एवढा